उजनी धरणातून 80,000 तर वीर धरणातून 63,323 क्युसेक विसर्ग सुरू असून नीरा भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक काळजी घ्यावी असं आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले। उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने दुपारी 4 वाजता उजनी धरणातून 80,000 क्युसेक तर वीर धरणातून 63,323 विसर्ग असा एकूण 1,43,323 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे। वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा नीरा नरसिंहपूर संगम येथे भीमा नदीत मिसळत असल्याने नीरा व भीमा नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नीरा भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे। उजनी व नीरा संगमाचा विसर्ग भीमा नदी पात्रात एकत्रित पोहोचणार असल्याने आता धोक्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। तलाठी व मंडलाधिकारी यांनी भीमा नदीकाठच्या सखल गावांना व वाड्यावस्त्यांना तसेच पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांना तात्काळ सतर्कतेचा इशारा दिला आहे। नदीपात्रातील जनावरे इलेक्ट्रिक पंप हलवावे आणि गाव पातळीवर दवंडीद्वारे सूचना द्याव्यात। पोलीस प्रशासनाने घाटावर व नदीपात्रात प्रवेशबंदीची अंमलबजावणी सुरू करावी। वाळवंट परिसरातील वारकरी भाविक यांना नदीपात्रातून दूर हलवावे। गस्त वाढवून आवश्यक तेथे बॅरिकेटिंग करावे। पाटबंधारे विभागाने दर तासाला पाणी पातळी व धरणातील विसर्गाबाबत अद्ययावत माहिती नियंत्रण कक्षास कळवावी। आरोग्य विभागाने नदीकाठच्या उपकेंद्रावर आपत्कालीन वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी। तसेच मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा। वीज वितरण विभागाने नदीकाठचे विद्युत वाहिन्या रोहित्र तपासून आवश्यकतेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याबाबत काळजी घ्यावी असेही यावेळी त्यांनी सांगितले। नगरपालिका प्रशासनाने सकल भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत व ड्रेनेज पंप तपासावेत व तात्पुरती निवारा केंद्रे सज्ज ठेवावीत। आपत्कालीन परिस्थितीत बोट व जीवरक्षक साहित्य आणि यंत्रणा सज्ज ठेवावी। नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावे। पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पूर परिस्थितीत नदीपात्रावरील घाट व प्रवेश बंद ठेवावा। सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील व नदीकाठावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळवावी। भीमा नदी पात्रात पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही नदीपात्रात उतरू नये। सर्व विभागांनी पूर नियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी अशाही सूचना प्रांताधिकारी इथापे यांनी जाहीर केल्या आहेत।